आता बातमी आहे फळांचा राजा हापूस बद्दलची। कोकणातील हापूस आंब्याची जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झाली आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसच्या फक्त 25 ते 30 पेट्या येत होत्या, मात्र यंदा 360 पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत। तसंच प्रत्येक पेट्यांना 7 ते 12 हजारांचा दर या आंब्यांना मिळू लागला आहे। कोकणातील हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी मार्केटला येऊ लागलेला आहे आणि या वर्षी जानेवारीमध्ये रेकॉर्ड ब्रेक आवक झालेली आहे। कारण दरवर्षी आपण जर पाहिलं तर जानेवारीमध्ये साधारण 25 ते 30 पेट्या येत असतात, मात्र सध्या जानेवारीमध्ये जवळपास 350-360 पेट्या हापूस आंब्याच्या दाखल झालेल्या आहेत। या वर्षी जर आपण सीझन पाहिला तर मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये आंब्याला फटका बसू शकतो आणि मार्च महिन्यातला मोहर अजून यायला सुरुवात झालेली नाहीये। आपल्याबरोबर या ठिकाणी घाऊक व्यापारी आहेत संजय पानसरे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, या वर्षीचा सीझन कसा राहील? यंदाचा सीझन सुरुवातीला असं वाटत होतं की यंदा मुबलक प्रमाणामध्ये आंबा राहील, कारण गेल्या वर्षी फारच उत्पादन कमी झालं होतं, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। त्याचं कारण असं आहे की मध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे एप्रिल महिन्यातला जो माल आहे तो बराचसा मोहर जो आहे तो काळा पडला आणि प्लस तिथे आता थ्रिप्स नावाचा जो रोग आहे त्याचा एवढा मोठा अटॅक आलेला आहे, त्याच्यामुळे एप्रिलच्या मालावरती एप्रिल मालाच्या उत्पादनावरती फार मोठ्या प्रमाणात फार मोठा परिणाम झालेला आहे। आणि आता आज जर तुम्ही बघितलं तर आज जानेवारी महिन्यातली इतिहासामधली हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक आवक आज मुंबई मार्केटला झालेली आहे। म्हणजे तब्बल 360 पेटे आज कोकणातल्या आलेल्या आहेत। त्याच्यामधनं देवगड ह्या बंदरातूनच कमीत कमी 250 पेटे आलेल्या आहेत, रत्नागिरी बंदरातनं 80 पेटे आलेल्या आहेत आणि बानकोटमधनं 40 बॉक्स आलेले आहेत। असा जर आपण हिशोब काढला तर जवळजवळ 360 पेट्यांची आवक आज मुंबई मार्केटला झालेली। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।